हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे ली चॅटेलियर्स प्रिन्सिपल. आपलं हेडिंग काय आहे बघा, ली चॅटेलियर्स प्रिन्सिपल. आता ली चॅटलेस प्रिन्सिपल केमिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे काय? बऱ्यापैकी प्रश्न ली चॅटलेस प्रिन्सिपलवर अतिशय सोपे असतात. फक्त ली चॅटलेस प्रिन्सिपल तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे. काय असतं, एखाद्या इक्विलिब्रियमला आपण डिस्टर्ब केलं तर इक्विलिब्रियम स्वतःला ॲडजस्ट करून घेते. सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल मी इथं असं उभा राहिलेलो आहे. नाव आय एम इन इक्विलिब्रियम विथ एन्व्हायरमेंट. मी इक्विलिब्रियममध्ये आहे कोणाच्या? एन्व्हायरमेंटच्या. म्हणजे मला कळतं की कुठं काय चाललंय, कसं उभं राहायचं, कसं बोलायचं, कोण काय बोलतोय, काय ऐकतोय, हे सगळं मला क्लिअर आहे. परंतु समजा मी असा उभा राहिलेला, मला एखाद्याने धक्का दिला. धक्का दिल्यानंतर काय होणार आहे, मी धक्का दिल्या लगेच इकडं काय जाऊन कोलमडणार नाही, पण धक्का दिल्या थोडंसं इकडं जाईन आणि नंतर स्वतःला ॲडजस्ट करून घेईल का नाही. दॅट इज कॉल्ड ॲज अ ली चॅटलेस प्रिन्सिपल. तुम्ही एक जॅपनीज खेळणं पाहिलं का? अशी एक बाहुली असते बघा. ॲक्च्युली ते जॅपनीज असते हे तुम्हाला आज माहीत होईल. अशी एक बाहुली असते, त्या बाहुलीला खाली अशी वाळू भरलेली असते, गट्टो असतो आणि वर हवा असते. त्या बाहुलीला असं मारलं की ती बाहुली अशी करते आणि परत इथे येते. इकडं मारली की इकडं अशी होते आणि परत इथे येते. इकडं मारली की इकडे येते. सो दॅट इज नथिंग बट द ली चॅटलेस प्रिन्सिपल. म्हणजे कुठल्याही इक्विलिब्रियमला डिस्टर्ब केलं तर काय होत असतं, ते इक्विलिब्रियम किंवा ती रिॲक्शन, ती सिस्टम काय करते, स्वतःला ॲडजस्ट करून घेत असते. इथं तुम्हाला एक गोष्ट नवीन लक्षात घ्या, दॅट इज कॉल्ड ॲज अ सिस्टम. मी आता इकडून लिहायला सुरुवात करतो. सिस्टम. आता केमिस्ट्रीमध्ये सिस्टम कोणाला म्हणायचं? ज्या गोष्टीचा आपण स्टडी करणार आहे बघा, ज्या गोष्टीचा स्टडी करणार आहे त्याला आपण सिस्टम म्हणायचं. म्हणजे आपण जर असं म्हणालो की सपोज आपण ह्या वॉटरचा स्टडी करतोय, नाव दिस वॉटर इज सिस्टम. आपण म्हणालो ही बॉटल, तर ही बॉटल इज सिस्टम. आपण म्हणालो हा मार्कर स्टडी करायचं, तर मार्कर इज अ सिस्टम. केमिस्ट्रीमध्ये ज्या गोष्टीचा स्टडी करायचा असतो त्याला आपण काय म्हणतो? सिस्टम म्हणतो. मग एखाद्या रिॲक्शनचा स्टडी करायचा असेल बघा, एक रिॲक्शन असेल आणि त्या रिॲक्शनचा जर आपल्याला स्टडी करायचा असेल तर त्या रिॲक्शनला आपण काय म्हणायचं आहे? सिस्टम. थोडंसं व्यवस्थित जायचं. सिस्टम म्हणजे ज्याचा स्टडी करायचा आहे. मग रिॲक्शनचा स्टडी करायचं असेल तर ज्याच रिॲक्शनला काय नाव देऊया? सिस्टम. मग सिस्टम ॲट इक्विलिब्रियम. सिस्टम ॲट इक्विलिब्रियमचा अर्थ काय? एक सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आहे, पण आता रिॲक्शनचा जेव्हा आपण स्टडी करत असतो तेव्हा रिॲक्शन ॲट इक्विलिब्रियम म्हणजे सिस्टम ॲट इक्विलिब्रियम. फॉर एक्झाम्पल ए प्लस बी रिव्हर्सिबली गिव्ज सी प्लस डी. आता तुम्हाला मला या स्टेजला सांगायची गरज आहे का की दिस इज इक्विलिब्रियम, दिस इज केमिकल इक्विलिब्रियम? काय गरज नाही. डबल हाफ एरो दाखवतो, याचा अर्थ सिस्टम कशी आहे? इक्विलिब्रियम मध्ये. बरोबर आहे का? मग जर ही सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये असेल, पण ही सिस्टम म्हणजे काय? ही रिॲक्शन आहे ना. मग याच रिॲक्शनला आपण इथून पुढे म्हणायचं की सिस्टम ॲट इक्विलिब्रियम. जी केमिस्ट्रीची रिॲक्शन इक्विलिब्रियम मध्ये असते त्याला इथून पुढे आपण नाव देऊया की सिस्टम ॲट इक्विलिब्रियम. बरोबर आहे का? मग ह्या इक्विलिब्रियम मध्ये असलेल्या सिस्टमला आपण काय केलं? समजा इफ वी अप्लाय द एक्सटर्नल स्ट्रेस. कुठला? एक्सटर्नल. एक्सटर्नलचा अर्थ काय? बाहेरून याला स्ट्रेस अप्लाय करायचा. स्ट्रेस म्हणजे काय? तर थोडक्यात ह्याला काय करायचं आहे? आपण डिस्टर्ब करायचं आहे. कुणाला डिस्टर्ब करायचं आहे? या सिस्टमला. आता सिस्टम म्हणजे केमिकल रिॲक्शन जी इक्विलिब्रियम मध्ये आहे त्याला आपण काय करायचं? डिस्टर्ब करायचं. आता या इक्विलिब्रियम मध्ये असलेल्या सिस्टमला आपण स्ट्रेस अप्लाय करायचा. स्ट्रेस अप्लाय करायचं म्हणजे त्याला डिस्टर्ब करायचं. मग काय होणार आहे? ही सिस्टम डिस्टर्ब झाल्यानंतर स्वतःला परत ॲडजस्ट करून घेते आणि परत इक्विलिब्रियम मध्ये येते. दॅट इज नथिंग बट द ली चॅटलेस प्रिन्सिपल. बघा, एक सिस्टम आहे जे ऑलरेडी इक्विलिब्रियम मध्ये. इक्विलिब्रियम मध्ये असल्यानंतर आपण त्याला डिस्टर्ब करायचं. डिस्टर्ब केल्यानंतर ती सिस्टम स्वतःला ॲडजस्ट करून घेते आणि परत इक्विलिब्रियम मध्ये येते. दॅट इज नथिंग बट द ली चॅटलेस प्रिन्सिपल. मग आता स्वतःला ॲडजस्ट करून घेण्यासाठी त्याला काय करावं लागतं? स्वतःला ॲडजस्ट करून घेण्यासाठी हे जे इक्विलिब्रियम आहे, एक तर ते राईटला शिफ्ट होईल किंवा लेफ्टला शिफ्ट होईल आणि मग सिस्टम स्वतःला ॲडजस्ट करून घेईल. म्हणजे काय? एक सिस्टम, एक रिॲक्शन इक्विलिब्रियममध्ये, त्याला आपण स्ट्रेस अप्लाय केला, त्याला आपण डिस्टर्ब केलं, सिस्टम काय करते? तेच इक्विलिब्रियम जे आहे ते उजवीकडे शिफ्ट करून स्वतःला ॲडजस्ट करून घेईल आणि परत इक्विलिब्रियममध्ये येईल. किंवा डावीकडे इक्विलिब्रियम शिफ्ट होईल आणि सिस्टम स्वतःला ॲडजस्ट करून घेऊन परत इक्विलिब्रियममध्ये येईल. म्हणजे इक्विलिब्रियम उजवीकडे किंवा डावीकडे शिफ्ट करून सिस्टम स्वतःला काय करणार?
ऍडजस्ट करणार. सिस्टम स्वतःला काय करणार आहे, डिस्टर्ब झाल्यानंतर सिस्टम काय करेल, स्वतःला ऍडजस्ट करून घेईल. हे ऍडजस्ट करण्यासाठी त्या सिस्टमला काय करावं लागतं, इक्विलिब्रियम काय करावं लागतं, शिफ्ट करावं लागतं. इक्विलिब्रियम कुणीकडे शिफ्ट होईल, राईटला और लेफ्टला. आता परत एकदा जाऊ, सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये त्याला स्ट्रेस अप्लाय केला, सिस्टम स्वतःला ऍडजस्ट करणार. सिस्टमला स्वतःला ऍडजस्ट करण्यासाठी इक्विलिब्रियम शिफ्ट करावं लागतं. इक्विलिब्रियम शिफ्ट होतं म्हणजे काय होतं ते नंतर बघू. इक्विलिब्रियम कुणी शिफ्ट होतं, राईटला किंवा लेफ्टला, आणि राईटला किंवा लेफ्टला इक्विलिब्रियम शिफ्ट झाल्यानंतर परत सिस्टम परत इक्विलिब्रियम मध्ये येते. अँड ओव्हरऑल धिस इज कॉल्ड ॲज अ ली चॅटेलियर्स प्रिन्सिपल. ह्याला आपण ली चॅटेलियर्स प्रिन्सिपल म्हणतो. लक्षात आलं का. आता सिस्टम काय करायचं, आपल्याला डिस्टर्ब करायचं. सिस्टम डिस्टर्ब म्हणजे स्ट्रेस अप्लाय करायचा आहे. स्ट्रेस 4 प्रकारचा असतो. स्ट्रेस किती प्रकारचा असतो, देर आर 4 टाइप्स ऑफ स्ट्रेस दॅट कॅन बी अप्लाइड टू दी सिस्टम ॲट इक्विलिब्रियम. म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, आपण इथलं कॉन्सन्ट्रेशन बदलू शकतो, इथलं प्रेशर बदलू शकतो, इथलं टेम्परेचर बदलू शकतो, इथं कॅटलिस्ट ॲड करू शकतो. आलं लक्षात. हे 4 प्रकारचे स्ट्रेस कसे अप्लाय करायचे आहेत आणि त्याचा काय इफेक्ट होतोय हे आपण आता बघणार आहे. मग लेट अस सी की फर्स्ट काय सिस्टम आहे किंवा फर्स्ट स्ट्रेस अप्लाय करायची पद्धत काय ते आपण आता पाहूया. पहिली काय पद्धत असणार आहे, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. आता काय असेल ते पाहूया आपण. बघा काय करायचं आहे आपल्याला. सिस्टम ॲट इक्विलिब्रियम आहे का, एक सिस्टम इक्विलिब्रियम हे क्लीन करता करता मी तुम्हाला रिवाइज करतो. ली चॅटेलियर्स प्रिन्सिपल म्हणजे काय, सिस्टम जर इक्विलिब्रियम मध्ये असेल तर त्या सिस्टमला एक्सटर्नल स्ट्रेस अप्लाय केला तर सिस्टम स्वतःला ऍडजस्ट करून घेत असते. क्लिअर. म्हणजे मगाशी मी सांगितलं की मी इथे इक्विलिब्रियम मध्ये आहे, मला एखाद्यानं इकडे धक्का लावला तर मी स्वतःला ऍडजस्ट करून घेण्यासाठी इकडे शिफ्ट होणार ना, परत इक्विलिब्रियम मध्ये येणारच की. समजा मी इथे इक्विलिब्रियम मध्ये आहे, मला इकडून कोणतरी शिफ्ट केलं, मी इकडं सरकणार आणि परत काय होणार आहे, एका जागी येऊन तिथंच म्हणजे आज जिकडे सरकलोय तिथं परत इक्विलिब्रियम मध्ये येणार का. दॅट इज कॉल्ड ॲज अ ली चॅटेलियर्स प्रिन्सिपल. आलं लक्षात. आता ली चॅटेलियर्स प्रिन्सिपल मध्ये काय करायचं आपल्याला, मी स्टेटमेंट लिहितो. स्टेटमेंट लिहायच्या अगोदर हे फ्रेम मध्ये आहे का, लेट मी चेक, मला जरा चेक करू द्या. आहे. चलो मी आता इथं त्याचं स्टेटमेंट लिहितो, व्यवस्थित लिहून घ्या. व्हेन an external stress is applied to system at equilibrium. हे पहिलं स्टेटमेंट झालं याचं. when external stress is applied to the system at equilibrium, then system will adjust itself to nullify, सॉरी हा शब्द व्यवस्थित लिहितो महत्वाचा आहे, टू नलिफाय अप्लाइड स्ट्रेस. अर्थ काय याचा, एक सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आहे, त्याला आपण एक्सटर्नल स्ट्रेस अप्लाय करायचा, तर ती सिस्टम काय करून देईल, सिस्टम विल ऍडजस्ट इट सेल्फ, सिस्टम स्वतःला काय करून घेणार, ऍडजस्ट करून घेणार, सो ॲज टू नलिफाय द अप्लाय स्ट्रेस. अप्लाय केलेला स्ट्रेस काय होऊन जाईल, नलिफाय म्हणजे निघून जाईल. दॅट इज कॉल्ड ॲज अ ली चॅटेलियर्स प्रिन्सिपल. मग आपण काय म्हणतो ह्याच्यामध्ये, व्हेन अन एक्सटर्नल स्ट्रेस इज अप्लाइड. व्हॉट इज मिनिंग ऑफ दिस एक्सटर्नल स्ट्रेस. एक्सटर्नल स्ट्रेस मध्ये पहिला काय बघा, एक्सटर्नल स्ट्रेस जेव्हा आपण अप्लाय करणार, पहिला आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. आता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ऍक्टिव्ह मास, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ऍक्टिव्ह मास, हे सगळं आपल्याला माहित आहे. आता कॉन्सन्ट्रेशन चेंज करायचं म्हणजे ते वाढवू पण शकतो, कमी पण करू शकतो, रिॲक्टंट असू द्या किंवा प्रोडक्ट असू द्या. आपण काय करूया, एक रिॲक्शन आपली जी महत्वाची नेहमीची आहे, A प्लस बी रिव्हर्सिबली गिव्ज C प्लस डी. बरोबर आहे का, A प्लस बी रिव्हर्सिबली गिव्ज C प्लस डी अशी रिॲक्शन आपली. तर व्हॉट आर द रिॲक्टंट्स, परत एकदा चेक करा. आपला A आणि B रिॲक्टंट आहे, C आणि D काय आपला प्रोडक्ट आहे. आता आपला काय करायचं, ही सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आहे का, आहे. आपल्याला चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, ऍक्टिव्ह मास. ऍक्टिव्ह मास म्हणजे काय, सबस्टन्सची क्वांटिटी, अमाऊंट, त्याचं प्रमाण बदलून बघूया ना.
ही सिस्टम ऑलरेडी इक्विलिब्रियम मध्ये, म्हणजे काय, ए आणि बी एकामेकाशी रिॲक्ट होऊन सी आणि डी तयार करतात. ऍट द सेम टाइम सी आणि डी एकामेकाशी रिॲक्ट होऊन ए आणि बी परत तयार करतात. फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट, रिव्हर्स रिॲक्शनचा रेट इक्वल आहे. एचं, बीचं, सीचं, डीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहणार आहे. इथून पुढे बदलणार आहे का, कारण रिॲक्शन इक्विलिब्रियम मध्ये आलेली आहे. आलं लक्षात. आता चेंज इन कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपण काय करूया, चेंज करूया. चेंज करायचं म्हणजे काय, वाढवू पण शकतो, कमी पण करू शकतो. आता काय करायचं सांगतो. या इक्विलिब्रियम मधली फॉरवर्ड रिॲक्शन लिहून घेऊया आपण. या इक्विलिब्रियम मधली फॉरवर्ड रिॲक्शन कुठली आहे सांगा. ए प्लस बी गिव्ज सी प्लस डी. ऑल आर एग्री. चलो, ह्यातली रिव्हर्स रिॲक्शन कोणती आहे किंवा बॅकवर्ड रिॲक्शन कोणती सांगा. चला, सी प्लस डी गिव्ज ए प्लस बी अशी आहे का. चलो, जरा बारकाईन बघा. समजा इकडे लक्ष देऊ नका, इथं बघा, फॉरवर्ड रिॲक्शन झाली. फॉरवर्ड रिॲक्शन मध्ये काय तयार होते, सी आणि डी तयार होते, बरोबर आहे का. फॉरवर्ड रिॲक्शन मध्ये कन्झम्पशन कुणाच होते, ए आणि बीचं. म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन मध्ये ए आणि बी युटिलाइज केला जातो, एकामेकाशी रिॲक्ट होऊन सी आणि डी तयार होतात. तर रिव्हर्स रिॲक्शन मध्ये काय होतंय, हे सी आणि डी एकामेकाशी रिॲक्ट होऊन ए आणि बी तयार करतात. मग आता समजून घेण्यासाठी असं घ्या का, फॉरवर्ड रिॲक्शन जर झाली तर कुणाचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, कुणाचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल, असं जायचं. फॉरवर्ड रिॲक्शन झाली, मी शॉर्ट मध्ये लिहितोय, तर कुणाचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे ह्यात बघून सांगा मला. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी काय होणार आहे, इन्क्रीज होईल का, होणार की. समजा रिव्हर्स रिॲक्शन झाली तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड बोला बरोबर आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. एक एकच गोष्ट मी मेन्शन केलेली आहे. फॉरवर्ड रिॲक्शन जर झाली, आता परत येत्या, फॉरवर्ड रिॲक्शन झाली, सीचं आणि डीचं प्रमाण वाढेल. ऍट द सेम टाइम एचं आणि बीचं प्रमाण कॉन्सन्ट्रेशन कमी होणार, बरोबर आहे. रिव्हर्स रिॲक्शन जर झाली तर एचं आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, सीचं आणि डीचं कमी होणार. बरोबर आहे का, नक्की. चलो, मला काय करायचं आहे, मला सी आणि डीचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे, तर कोणती रिॲक्शन करावी लागेल इथं बघून सांगा. मला सी आणि डीचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे, तर कोणती रिॲक्शन करावी लागेल. ऑफकोर्स फॉरवर्ड रिॲक्शन करावी लागेल. हे बघा, ह्या रिॲक्शन मध्ये सी आणि डीचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल का, हे दिलंय की फॉरवर्ड रिॲक्शन सी आणि डीचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. फॉरवर्ड रिॲक्शन मध्ये हे कॉन्सन्ट्रेशन वाढेल, म्हणजे हे कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी फॉरवर्ड रिॲक्शन जास्त व्हायला पाहिजे की नाही. मला जर एचं आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असेल तर कुठली रिॲक्शन करावी लागणार, साहजिक आहे, मला रिव्हर्स रिॲक्शन करावी लागेल. इथपर्यंत क्लिअर आहे का. पण आता दोन्ही रिॲक्शन एकाच रेट नव्हत आहेत ना. फॉरवर्ड रिॲक्शन ज्या स्पीड नव्हती त्याच स्पीडनं रिव्हर्स रिॲक्शन होते. म्हणजे काय, एचं आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल का, सीचं आणि डीचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल का, कमी पण होणार नाही, वाढणार पण नाही. म्हणून आपण म्हणलो ना ही सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आली. आता काय करूया आपण, इक्विलिब्रियम मध्ये आपण चेंज करूया ना. चेंज करूया म्हणजे काय, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन करायचं म्हणजे काय करूया, आपण समजा याच्यामध्ये ह्या इक्विलिब्रियमच्या सिस्टम मध्ये ही रिॲक्शन सुरू आहे, अशी आहे बघा. फॉरवर्ड रिॲक्शन, रिव्हर्स रिॲक्शन, फॉरवर्ड रिॲक्शन, रिव्हर्स रिॲक्शन एकाच स्पीडने एकाच वेळेला होतात. याचं दोघांचं कॉन्सन्ट्रेशन, याचं दोघांचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहिलेलं आहे. आता मी थोडासा ए ह्यात ऍड करतोय. काय ऍड केलं मी, ए ऍड केलंय. रिॲक्शन इक्विलिब्रियम मध्ये आल्यानंतर आपण ए ऍड केला की हे इक्विलिब्रियम डिस्टर्ब होईल. बघा इकडे या, वेन अँड एक्सटर्नल स्ट्रेस इज अप्लाय टू द सिस्टम. आता काय ऍड केलंय आपण, ए ऍड केला का. जसा जसा वरून आपण ए ऍड करू, आपण कुणाचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतोय, एच म्हणजे रिॲक्टन्स. आपण जसं करतो ना, सिस्टम त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट करत असते. का तर सिस्टमला ऍडजस्ट व्हायचं आहे ना. तुम्ही मला इकडे ढकलला तर माझी बॉडी स्वतःला इकडे ढकलणार ना, अकॉर्डिंग टू द न्यूटन्सला इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आपण रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं की सिस्टमला स्वतःला ऍडजस्ट करून घ्यावं लागणार. सिस्टम डिस्टर्ब होणार, मग स्वतःला ऍडजस्ट करून घ्यावं लागणार. आणि सिस्टमला स्वतःला ऍडजस्ट करून घेण्यासाठी आपण याचं रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं की सिस्टमला ते कमी करावं लागतं. आपण वाढवलेलं म्हणजे एक्सटर्नल स्ट्रेस दिलेला, मग आपण एचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर सिस्टमला ते कमी करावं लागेल. आणि सिस्टमला जर एचं म्हणजे रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन जर कमी करायचं असेल तर काय करावं लागणार,
फॉरवर्ड रिॲक्शन जास्त करावी लागेल का? बरोबर आहे, फॉरवर्ड रिॲक्शन जास्त करावी लागेल का? तर फॉरवर्ड रिॲक्शन मध्ये एच आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं? एचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि सिस्टमला तेच करायचं आहे. मग फॉरवर्ड रिॲक्शन केली तर सीचं आणि डीचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल? वाढणार आहे. बघा आता गंमत, आपण ए ऍड करतोय, मग जे वाढलेला ए आहे तो बी रिॲक्ट होऊन सी एन डी तयार. आपण ए वाढवतोय, सिस्टम सी एन डी वाढवते का? बघा, चेक करा. आपण रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतोय, सिस्टम प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवून स्वतःला ऍडजस्ट करून घेणार ना. म्हणजे दुसऱ्या अर्थात असं बघा, आपण एचं कॉन्सन्ट्रेशन, आपण रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं की सिस्टम ते कमी करणार आणि सिस्टमला ते कमी करण्यासाठी इक्विलिब्रियम राईटला शिफ्ट करावं लागतं. का? एकदा सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आल्यानंतर स्ट्रेस अप्लाय केल्यानंतर जर फॉरवर्ड रिॲक्शन जास्त करायची असेल तर त्याला इक्विलिब्रियम राईटला शिफ्ट करावं लागतं. का? तर राईट फॉरवर्ड रिॲक्शन जास्त होते. इकडे बघा कसं आहे, ही सिस्टम इक्विलिब्रियम. माझा हा हात म्हणजे फॉरवर्ड, हा हात म्हणजे रिव्हर्स. हे बघा, सिस्टम कुठल्या आहे? इक्विलिब्रियम मध्ये. आता बघा, इकडे कोण असणार आहे? रिॲक्टंट. इकडे कोण असणार आहे? प्रोडक्ट. बरोबर. आपण वरून काय करतो? ऍड रिॲक्टंट ऍड केला का? आपण ऍड केला की ही सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये डिस्टर्ब झाली. सिस्टम स्वतःला परत ऍडजस्ट करून घेणार. सिस्टमला स्वतःला ऍडजस्ट करून घेण्यासाठी काय करावं लागणार आहे? ऍड केलेला रिॲक्टंट कंझ्युम करून त्याच्यापासून प्रोडक्ट जास्त तयार करावं लागेल. बरोबर आहे का? वाढलेलं तसंच ठेवून चालत नाही, त्याला कमी करावं लागतं. मग ह्याला कमी करण्यासाठी कुठली रिॲक्शन जास्त करावी लागेल? आता बघा, रिॲक्शन इक्विलिब्रियम मध्ये आपण वरून ऍड केलं की काय झालं? बघा, हे बघा, कुठली रिॲक्शन जास्त झाली? फॉरवर्ड रिॲक्शन जास्त झाली, इक्विलिब्रियम राईटला शिफ्ट झालं, परत आली रिॲक्शन कुठं आली? इक्विलिब्रियम मध्ये आली. म्हणजे इक्विलिब्रियम इथं होतं, इकडे रिॲक्टंट ऍड केला, कुठली रिॲक्शन जास्त झाली? फॉरवर्ड रिॲक्शन जास्त झाली आणि इक्विलिब्रियम कुठं आहे? इक्विलिब्रियम राईटला शिफ्ट झालं, तुमच्या राईटला शिफ्ट झालं का? आणि रिॲक्शन परत इक्विलिब्रियम मध्ये आली. आलं लक्षात? म्हणजे आपण स्ट्रेस अप्लाय केला होता, सिस्टम कुठे होती? इक्विलिब्रियम मध्ये होती. सिस्टमने स्वतःला ऍडजस्ट करून घेतलं आणि आपण जे ऍड केलेला स्ट्रेस होता तो निघून गेला, सिस्टम परत इक्विलिब्रियम मध्ये आली. दॅट इज युअर ले चॅटेलियर्स प्रिन्सिपल. बरोबर आहे का? चलो, आता परत एकदा चेक करूया. समजा आपण बीचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर काय होणार आहे? परत तेच, सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आहे, आपण स्ट्रेस अप्लाय करण्यासाठी बीचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, म्हणजे आपण रिॲक्टंट वाढवला. आपण रिॲक्टंट वाढवलं की एक्झॅक्टली अपोजिट कोण काय काम करणार आहे? सिस्टम काम करणार आहे. सिस्टमला काय कोणाचं वाढवावं लागेल? प्रोडक्ट्स वाढवावं लागेल. प्रोडक्ट्स वाढवण्यासाठी इक्विलिब्रियम कोणी शिफ्ट करावं लागेल? राईटला. इक्विलिब्रियम राईटला शिफ्ट झालं की कुठली रिॲक्शन जास्त होणार आहे? फॉरवर्ड रिॲक्शन जास्त होणार आहे. म्हणजे जर आपण असं केलं, आपण रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढवलं तर सिस्टम स्वतःला ऍडजस्ट करून घेण्यासाठी इक्विलिब्रियम राईटला शिफ्ट करेल. बरोबर आहे का? ओके, याच्या अपोजिट जाऊया आपण. आता समजा आपण डीचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलंय, इकडून आपण डी ऍड केला, रिॲक्शन इक्विलिब्रियम मध्ये. आता हे सोडा, हे एचं सोडा, रिॲक्शन सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आली, परत आपण डीचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, काय होईल सांगा? सिस्टम डिस्टर्ब होणार? होणार. इक्विलिब्रियम कुणी शिफ्ट होईल? आपण ह्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलंय, सिस्टमला ते कमी करावं लागेल. आणि कुठल्या रिॲक्शन मध्ये प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं? रिव्हर्स रिॲक्शन मध्ये. आणि इक्विलिब्रियम जर इकडे रिव्हर्स रिॲक्शन जास्त झाली तर इक्विलिब्रियम कुणी शिफ्ट होणार? लेफ्टला. आलं लक्षात? आणि इक्विलिब्रियम लेफ्टला शिफ्ट करून सिस्टम स्वतःला काय करून घेणार? ऍडजस्ट करून घेणार. मग आता ठीक आहे, दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, परत एकदा चेक करा. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, इक्विलिब्रियम इकडे शिफ्ट झालं. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, इक्विलिब्रियम इकडे शिफ्ट झालं. आता थोडंसं अपोजिट करूया की आपण यातला थोडासा रिॲक्टंट असा काढून घेऊया. सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आहे, आपण रिॲक्टंट थोडासा काढून घ्या. आपण रिॲक्टंट जर काढून घेतला म्हणजे आपण काय केलं? स्ट्रेस अप्लाय केला. आपण कोणाचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं? रिॲक्टंटचं. आपण कमी केलं, सिस्टमला ते वाढवावं लागेल, कारण मगाशी वाढवलं तेव्हा सिस्टमने ते कमी केलं. तर आता कमी केल्यानंतर सिस्टमला वाढवावं लागेल. आणि कुठल्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन सिस्टम वाढवणार आहे? रिव्हर्स रिॲक्शन. रिव्हर्स रिॲक्शन जास्त झाली, इक्विलिब्रियम कुणी शिफ्ट होणार? लेफ्टला. बरोबर आहे का? आता बघा, समजा सी आणि डी सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आहे, आपण सी आणि डीचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं. आपण कमी केलं, सिस्टमला वाढवण्यासाठी कुठली रिॲक्शन करावी लागेल? फॉरवर्ड रिॲक्शन जास्त करावं लागेल. इक्विलिब्रियम कुणी शिफ्ट होईल? राईटला शिफ्ट होणार. लक्षात आलं का? क्वेश्चन असा असतो, व्हॉट विल बी द चेंज इन द इन्क्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी ऑन द इक्विलिब्रियम. जर बीचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर इक्विलिब्रियम कुणी शिफ्ट होणार? राईटला. सीचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर इक्विलिब्रियम कुणी शिफ्ट होणार? लेफ्टला. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं, इक्विलिब्रियम राईटला. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं, इक्विलिब्रियम लेफ्टला. अलग लक्षात? चलो, आता एक एक्झाम्पल बघूया आपण जे आपल्या
टेक्स्ट बुक मध्ये दिलेला आहे. काय दिलेलं आहे बघा, एक रिॲक्शन दिलेली आहे N2 plus 3H2 रिव्हर्सिबली गिव्स 2NH3. ही एक आपली हॅबर्स प्रोसेसची फेमस रिॲक्शन आहे, आपल्या बुकमध्ये दिलेली आहे. चलो आता सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आहे का बघा, आहे. आता काय करूया, सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये असताना आपण स्ट्रेस अप्लाय करूया. स्ट्रेस अप्लाय करायचं म्हणजे काय करायचं आहे, ऍडिशन ऑफ हायड्रोजन करायचं आहे. ह्याच्यात आपण हायड्रोजन ऍड केला. टेल मी व्हॉट विल हॅपन. बघा परत एकदा चेक करा. आपण हायड्रोजन ऍड केला, सिस्टम डिस्टर्ब होईल का, होणार. ऍड केलेला हायड्रोजन म्हणजे स्ट्रेस अप्लाय झाला, सिस्टम डिस्टर्ब झाली. सिस्टम स्वतःला ऍडजस्ट करून घेईल का, डिस्टर्बच राहील. सिस्टम स्वतःला ऍडजस्ट करून घेणार. पण सिस्टमनं स्वतःला ऍडजस्ट करून घेण्यासाठी वाढलेला जो आपण ऍड केला हायड्रोजन काय करावं लागणार, कमी करावं लागेल. आपण जो हायड्रोजन ऍड केला तो जर कमी करण्यासाठी काय करावं लागणार आहे, ह्या हायड्रोजनला नायट्रोजनशी रिॲक्ट होऊन काय तयार करावं लागेल, अमोनिया. म्हणजे कुठली रिॲक्शन जास्त होईल, फॉरवर्ड रिॲक्शन जास्त होईल. आणि फॉरवर्ड रिॲक्शन जास्त झाली तर अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल, वाढेल. उद्या क्वेश्चन असा असू शकतो, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ऍडिशन ऑफ हायड्रोजन ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया. आपण इकडे हायड्रोजन ऍड केला, अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन सिस्टम काय करणार, वाढवणार. क्लिअर कट झालं का. ऍडिशन ऑफ हायड्रोजन कॉजेस इन्क्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट काय होणार आहे, वाढणार आहे. बरोबर आहे का. मग आपण काय करूया, ह्याचं स्टेटमेंट लिहूया. ह्याचं स्टेटमेंट कसं असणार आहे बघा, इफ वी ऍड H2, सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये असताना H2 ऍड केला, देन अकॉर्डिंग टू ली चॅटेलियर्स प्रिन्सिपल काय होणार आहे, इक्विलिब्रियम कुणीकडे शिफ्ट होईल, विल शिफ्ट टू राईट. बरोबर आहे का, लेफ्ट टू राईट शिफ्ट होणार. कुठली रिॲक्शन जास्त होईल, फॉरवर्ड रिॲक्शन विल टेक्स प्लेस, फॉरवर्ड रिॲक्शन विल टेक्स प्लेस ॲट ग्रेटर एक्सटेंट. बरोबर आहे ना, अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया इन्क्रीजेस. आता ह्याच्यावरचे एक क्वेश्चन मी लिहून दिला, तुम्ही मला बाकी सांगायचं आहे. आपण दुसरा स्टेज आपल्या, व्हॉट विल बी द ऍक्शन ऑफ ऍडिशन ऑफ नायट्रोजन ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया. सांगा, आपण नायट्रोजन ऍड केला तर अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल. नायट्रोजन ऍड केला म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं की इक्विलिब्रियम कुणी शिफ्ट होणार, राईटला. कुठली रिॲक्शन जास्त होणार, फॉरवर्ड. आणि फॉरवर्ड रिॲक्शन मध्ये प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार, वाढणार. ओके चलो, समजा आपण ह्याला स्ट्रेस अप्लाय केला. इफ वी इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया, सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये असताना आपण जर अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर इक्विलिब्रियम कुणी शिफ्ट होणार. साहजिक आहे, आपण प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं इक्विलिब्रियम कुणी शिफ्ट होईल, लेफ्टला. इक्विलिब्रियम जर लेफ्टला शिफ्ट झालं, इक्विलिब्रियम लेफ्टला शिफ्ट झालं तर अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, कमी होणार. का तर आपण वाढवलेलं त्या सिस्टमला कमी करावं लागणार. पण असा प्रश्न विचारणार नाहीत, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया, असा क्वेश्चन नसतो. असं विचारतील, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया ऑन द इक्विलिब्रियम. म्हणजे इक्विलिब्रियम कुणी शिफ्ट होणार, लेफ्टला. नायट्रोजन हायड्रोजन वाढवा, इक्विलिब्रियम राईटला. अमोनिया वाढवा, इक्विलिब्रियम लेफ्टला. नायट्रोजन हायड्रोजन कमी करा, इक्विलिब्रियम लेफ्टला. अमोनिया कमी करा, इक्विलिब्रियम राईटला. इफेक्ट लक्षात आला का. चलो व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या, आपल्याला दुसरा इफेक्ट बघायचा आहे.